हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन चाललेलं आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. जीवन हे आनंदाने जगण्यासाठीच असतं, तरी सुद्धा माणसाच्या वाटाला दुःख येतं, असं काहीतरी विपरीत आपल्या नजरेला पडतं. तर म्हणजे आनंदासाठी जीवन आहे किंवा आनंदातून जगण्यासाठी जीवन आहे, हे किती सत्य आहे असं म्हटलं तरी सर्वसाधारण माणसाच्या जीवनामध्ये तो अखंड आनंदाने जगतो असं दिसून येत नाही. मला कारण काय, असंच गेल्या वेळेला आपल्याला हा प्रश्न पडला होता की याला कारण आहे, इथे परिणाम ते कारणे असतच. आता हे कारण म्हटल्यानंतर सगळं कारण माणसाच्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्याच ठिकाणी आहे. तीच ती व्यक्ती सुखदुःखाला कारणीभूत असते. इतरांमुळे आपण सुखी होतो की इतरांमुळे आपण दुःखी होतो हे सत्य नसून आपल्याच ठिकाणी असणाऱ्या ज्ञानातून किंवा अज्ञानातून आपल्या मनामध्ये ज्या भावना उमटतात, त्याच्यातून जे विचार आचार म्हणजे कर्म आपण करतो, ते सर्व सुखदुःखाला कारणीभूत असतात. हे सत्य आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. आपण दुसऱ्यांवर दोष देतो. एखादी वाईट गोष्ट घडली, आपल्या वाट्याला आली की अमुक एका व्यक्तीमुळे मला हे दुःख निर्माण झालं, म्हणजे त्या दुःखाला कारणीभूत समोरची व्यक्ती आहे. एखाद्या व्यक्तीचं किती दुष्कर्म असलं तरी त्या दुष्कर्माचा परिणाम आपण आपल्या मनावर जो करून घेतो आणि त्याच्यातून मनामध्ये ज्या विभिन्न भावना निर्माण होतात, त्याच्यातून आपण सुखदुःखी होतो. म्हणजे आपल्या मनात ज्या भावना निर्माण होतात त्याच्यात आपण सुखदुःखी होत असतो. म्हणून आपलं मन जितकं निर्मळ की आपलं मन जितकं मजबूत, स्थिर, शांत, सावध, तितके आपण सुखी व्हायला लागतो. म्हणून सदा सावध सदा सुखी असा एक सिद्धांतच सद्गुरू पै माऊलींचा आहे की ते आपण सावध नसतो. बेसावधपणे आपण चुकीचं कर्म करतो, चुकीच्या भावना मनामध्ये भावनांची धारणा की भावना बाळगतो आणि त्याच्यातूनच आपण दुःखी का सुखी होत असतो. लक्षात घ्या. म्हणून सतत सुख हवं असेल तर आपलं मन निर्मळ असायला हवं की मन मजबूत असायला हवं, हे पहिले लक्षात ठेवलं पाहिजे. समजलं ना? जर मन मजबूत नसेल किंवा मन निर्मळ नसेल तर कधी सुख कधी दुःख हे नेहमीच आपल्या वाट्याला येत राहणार. म्हणून सर्व काही हे आपल्याकडेच आहे आणि आपल्या मनामध्ये ज्या भावना आपण निर्माण करतो त्या सतत सद्भावना असल्या पाहिजेत, हे महत्वाचं लक्षात ठेवता आलं पाहिजे. एकदा गोंदवलेकर महाराजांना एका त्यांच्या भक्ताने प्रश्न विचारला की त्या भगिनीच होत्या, त्यांनी विचारलं की बाबा तुमचं मोठं तत्वज्ञान आम्हाला सांगू नका, पण तुम्ही जे हे षट विकार म्हणतो की सर्वांच्या ठिकाणी षट विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ते षट विकार सोप्या भाषेत समजावून सांगा.
मोठं तत्वज्ञान आम्हाला काही कळत नाही, तुम्ही जे सांगाल ते असं समजून सांगा की आम्हाला ते कळलं पाहिजे की हे बाबा आमच्याकडे आहेत. तर बंडोबा महाराजांनी सुंदर उत्तर दिलं होतं की म्हणाले की बाई तुझ्या शेजारणीने जर हिऱ्याची अंगठी केली, सुंदर अशी अंगठी तू बघितलीस, तर बघितल्यानंतर तुझ्या मनात काय येतं? मला पण अशी अंगठी असायला हवी. हे जे मला पण अंगठी असायला हवी हा जो विचार ही कामना, काम काम म्हणतो तो इथे मला हवंय असं जे माझ्या मनामध्ये येतं की प्रत्येकाच्या मनामध्ये, तर त्याची ती काम असतो. काम तिथे जो सुरू झाला आणि ती अंगठी मिळत नाही म्हणून जी मनात तळमळ निर्माण होते त्याला क्रोध म्हणतात. बरोबर, ती अंगठी मिळाली, समजा मिळाली, परत मी तशीच अंगठी नवऱ्याने करून दिली, ती क्रोध तिथे आता बरं वाटलं पाहिजे की नाही, पण आता ती कुडी पण त्या अंगठीसारखी असायला हवी, तसाच हिऱ्याच्या कुडी आपल्या कानात हवी, असं जे माणसं म्हणजे एक मिळालं की परत दुसरं हवं असं जे होतं त्याला म्हणतात लोभ, अधिक हवं. मग अधिक एखादी वस्तू मिळाली की आपल्याला आणखीन आनंद होईल असं जे माणसाला वाटतं ना, तो असतो तो लोभ असतो. आता त्या अंगठीबद्दल आणि कुडीबद्दल, म्हणजे अंगठी मिळाली कुडी मिळाली म्हणून ती शांत झाला का नाही, तिथे त्या वस्तूबद्दल जे माझे पण आपल्याला, माझी कुडी आहे, माझी अंगठी आहे, मला दाखवायची हौस असते सर्वांना, मुद्दाम दाखवायचा प्रयत्न करतो ना आपण परत दुसऱ्यांना, आणि ते माझं 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 जे आपल्याला वाटतं त्याला म्हणतात मोह. म्हणजे मी पण आणि माझे पण, मी आणि माझं तिथे निर्माण, त्याला म्हणतात मोह. आता हे जे माझे पण का हा जो मोह असतो आणि त्याच्यातूनच म्हणजे हे कुडी आहे, अंगठी आहे, हे माझं आहे, याच्यातून माणसाच्या मनामध्ये मद निर्माण होतो की सर्वांपेक्षा मी जरा मोठा आहे, आपलं मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण सगळ्यांपेक्षा कसे चांगले आहोत, मोठे आहोत, श्रीमंत आहोत, असं सगळं काही असतं. आणि त्यातून जे व्यक्ती वागण्याचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात मद. आता हे मद निर्माण होतो आणि त्याच्यातून माणूस वागतो, आणि म्हणून हा जो विकार आहे तो मद असतो. आता परत दुसऱ्या शेजारणीकडे कुडी पण आहे, अंगठी पण आहे, आणि त्याच्यावर नथ पण आणि बांगड्या पण हिऱ्याच्या दिसल्या, हेच्या मनामध्ये पुन्हा त्या व्यक्तीबद्दल असूया निर्माण होते. असूया, पहिली असूया येते. असूयेतून ती व्यक्ती जर परत आपलं मोठे पण दाखवत असेल की बघ कशी छान वाटते ना, कसं वाटतं ना, दाखवते, तर आवडा ही बघ कशी मला दाखवते म्हणून तिचं मत्सर निर्माण होते. म्हणजे एकच विषय आणि त्या विषयाच्या अपेक्षेत असलेली जी हवेपणाची भावना ही सगळी भावनाच आहेत सगळ्या, आणि या भावनेतून मनामध्ये हे सगळे 6 विकार सहज निर्माण होतात, सहज. कारण त्याला कारण काय? मनात असलेली वासना. कारण हे मी आणि माझं पण त्याला कारणीभूत आहे सगळं. म्हणजे मी हा जो भाव आहे आणि माझं असं जे सतत वाटतं, ह्या देहभाव किंवा हा अहंकार जो माणसाकडे असतो, अहंकाराची सगळी रूप आहेत षटविकार. म्हणजे आता हे प्रत्येक माणसाकडे षटविकार निर्माण होतं का? कारण त्यावेळेला तो अहंकार आहे म्हणून. सरळ त्याचं उत्तर म्हणजे हे जे षटविकार ज्यावेळी आपण म्हणतो, हे षटविकारातून आपण दुःखी होतो. हवेपणा अधिक वाढतो, त्याच्यातून तळमळ वाढते, किंवा त्याच्यातून लोभ निर्माण होतो, किंवा मोह निर्माण होतो, मद निर्माण होतो, किंवा मत्सर निर्माण होतो. हे सतत आपण इतरांशी जे संबंधित होत असतो, आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या, कुठेही बघा, लग्न समारंभाला झालं की त्या लग्न समारंभात एखाद्याने खूप अलंकार घातलेले छान, त्याच्यातून आपण खुश होत नाही. आपल्या मनामध्ये असतं आपल्याला काय नाही मिळणं, अशी इच्छा निर्माण झाली तरी हरकत नसते. पण तीच इच्छा जेव्हा मोठं रूप धारण करते आणि त्याच्यातून हे सगळे षटविकार निर्माण होतात. म्हणून ह्या षटविकारांपासून मुक्त व्हायचं तर काय केलं पाहिजे, हा मोठा प्रश्न आहे. षटविकार तर आहेच, तर हे मी आणि माझे पण मलाच हवं अशी जी आपल्याकडे जी भावना असते ना,
तिथे आपल्याला परिवर्तन करतात. मुळाकडे ह्या सगळ्याचं मूळ म्हणजे मी, माझा आणि मलाच. म्हणजे जो अहंकार आहे हा 3 अंगाने ते प्रगट होतो. मी, देह जे आहे ते माझंच आहे आणि मलाच हवं आहे. माझ्याशिवाय दुसऱ्यांना ते सुखही माणसाला मलाच हवं असं वाटतं. साध्या साध्या गोष्टींमध्ये मी, माझं, मलाच हवं असतं. तुम्ही ट्रेनमध्ये उभे राहा, ठीक आहे चर्चगेट स्टेशनला, त्यावेळेला मलाच सीट हवी बसायला ट्रेनमध्ये. मग त्यासाठी माणसं कशी धावतात, पळतात, उड्या मारतात, सगळं काय पाहतात. आता हे माझं आणि मलाच हवं ह्याच्यातून मग ती सीट पकडण्यासाठी जी गडबड बघाल तर तुमच्या लक्षात येईल की माणसं हे सगळ्या अशाच पद्धतीने जीवनामध्ये जगत असतात. त्यांच्या मनामध्ये अशाच सतत भावना निर्माण होतात. मग ह्या सर्व भावनांपासून मुक्त व्हायचं असेल तर मी, माझं आणि मलाच हवं हे दूर व्हायला हवं. मूळ ते आहे. मग हे जे मूळ आहे ते मी, माझं, मलाच हवं. मग हे काय म्हणायचं तर हे सर्व परमेश्वराचं आहे. ही भावना आपल्याला धरता आली पाहिजे की जे आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. आणि ज्याला सद्गुरु भक्ती माहीत आहे त्याने ते सद्गुरूंचं आहे हे म्हणावं. त्यामुळे ते मी, माझं, मला हवं हे आपोआप हळूहळू कमी होतं. म्हणजे मनपूर्वक, मनापासून जेव्हा हे जीवन, बघा बऱ्याच लोकांचं काय म्हणतं, हे जीवन माझं आहे, मला हवं तसं मी वागेन असे म्हणणारे लोक आहेत. पण हे जीवन माझं म्हणण्यापेक्षा हे जीवन संपूर्ण समाजाचं आहे. आपण ज्या समाजामध्ये राहतो आहोत, ज्या विश्वामध्ये राहतो आहोत, त्या विश्वाचं जीवन आहे, समाजाचं जीवन आहे. लक्षात घ्या. पाहण्याची दृष्टी बदलली. माझंच आहे, मी पाहिजे तसं बोलेन, मी पाहिजे तसं वागेन, मला दुसऱ्यांची पर्वा नाही, अशा भावनेतून वागणारा माणूस त्याला उद्धट म्हणतो. उद्धट माणूस आहे ना. पण ज्याला असं वाटतं की बाबा हे जीवन ह्या समाजाचं आहे, की ज्या कुटुंबाचं त्या कुटुंबाचं आहे, नंतर समाजाचं आहे, राष्ट्राचं आहे, विश्वाचं आहे, असं व्यापक व्यापक होत गेलं तर अहंकार कमी होतो. मी, माझं, मला बाजूला होतं. जे करायचं असेल ते सर्वांसकट मला मिळालं पाहिजे ही भावना तिथे. म्हणून इथे कोणताही विषय हवा वाटत असेल तर तिथे काम म्हणतो आपण. पण इथेच जर परमार्थाची ज्याला आवड आहे तर हे सगळं जीवन देवाचं आहे किंवा सद्गुरूचं आहे अशी भावना निर्माण झाली की कामनेचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. जी वासना आहे की भक्ती आहे, मलाच हवं, त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. लक्षात. म्हणजे सगळ्या गोष्टींबद्दल आपलेपणा, सगळ्या गोष्टी म्हणजे हे नको आणि हवं नकोही नाही. खरं लक्षात आहे. आसक्ती ही सुद्धा मीपणा आहे. आणि नकोच, मला हे आवडतच नाही, मी अजिबात करणार असं म्हणणं सुद्धा दुरासक्ती हा पण मीपणा आहे. ह्या दोघांचं सुवर्ण मध्य आपल्याला साधता आला पाहिजे. आणि तो सुवर्ण मध्य म्हणजे जे आहे त्याचा सतत स्वीकार करून आनंदाने पुढे जाता आलं पाहिजे. असंच झालं पाहिजे, तसंच झालं, असं झालं तर मला आवडेल, तसं झालं तर आवडणार नाही. ह्या गोष्टीमध्ये जितके आपण गुंतत जातो तितकी ही आसक्ती किंवा दुरासक्ती वाढत जाते आणि त्याच्यातून आपण दुःखी होतो. लक्षात घ्या. म्हणून हे संपूर्ण जीवन जेव्हा परमेश्वराचं आहे, ही मनापासून ज्या भावना निर्माण होते, ते सद्गुरूंची अशी सद्भावना निर्माण होते, त्यावेळेला तिथे निर्माण होते ते जिथे कामना म्हणतो तिचंच रूपांतर प्रेम भक्तीमध्ये होतं. म्हणजे सतत देवाच्या स्मरणातून सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नांदते की सर्वत्र ही चैतन्य शक्तीचीच रूप आहेत. ह्या भावात जेव्हा आपण पाहतो तर ती सर्वांप्रती प्रेम भक्ती स्वरूप प्रीती अशी भावना आपल्याकडे निर्माण होते. लक्षात घ्या. मूळ सुधारलं की आपोआप पुढे विकारांचं रूपांतर सद्गुणांमध्ये होतं. लक्षात घ्या. म्हणून प्रेम भक्ती स्वरूप प्रीती, जेव्हा दिव्यत्वाचं स्मरण किंवा सद्गुरूंच्या स्मरणातून एखादी व्यक्ती जीवन जगायला लागते तर जे येईल ते ती स्वीकारते. एक काही गोष्टी मनासारख्या मिळणार नाहीत म्हणून ते तळमळ नसते तर तिथे शांती असते.
शांती स्वरूप सहिष्णुता, दिव्यत्वाच्या स्मरणात, देवाच्या भक्तीच्या स्मरणातून जी मनामध्ये एक शांत अशी अवस्था होते, ती शांत अवस्था, त्याच्यातून सहिष्णुता निर्माण होते, सहनशीलता असते. मिळालं नाही मिळालं, मनासारखं घडेल न घडेल, ती व्यक्ती सहिष्णू असते. म्हणजे रूपांतर कसं होतं बघा. म्हणून क्रोधाच्या ठिकाणी रूपांतर होतं, ती म्हणजे शांती स्वरूप सहिष्णुता. एखादी गोष्ट मिळाली म्हणून तिथे लगेच त्याच लोभाचं, जिथे लोभ निर्माण होतो इतर वेळेला, तिथेच देवत्वाच्या स्मरणामध्ये तृप्ती स्वरूप समाधान, जे मिळालं त्याच्यात तृप्त आणि त्याच्यातून समाधान निर्माण होतं. लक्षात घ्या, दिव्यत्वाच्या स्मरणामध्ये असेल तर ती तृप्ती असते, काय आहे ते आनंदाने आहे, आणि त्याच्यातून समाधान असतं. त्याच्यातूनच मोहाचं रूपांतर विवेक स्वरूप संयम, तिथे विवेक निर्माण होतो. ममत्व नाही राहत, आहे ते सर्व परमेश्वराच्या कृपेने चाललेलं आहे. म्हणून तिथे जे काही मिळालं तरी त्याच्यामुळे डोक्यात हवा भरत नाही, नाही मिळालं म्हणून तर काही तिथे निराशाही नाही होत, पण तिथे असं तो संयमशीलता असते. म्हणून मोहाचं रूपांतर विवेक स्वरूप संयमात होतं. मदोन्मत्ता हा प्रकार तिथे राहत नाही, तर तिथे विनयशीलता निर्माण होते आणि सामंजस्य वृत्ती तयार होते. जे आहे, जी परिस्थिती आहे ती विनयशीलतेतून स्वीकारली जाते आणि त्यातून समजून घेणं प्रत्येकाला, आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात परिस्थिती, त्याचं सामंजस्य वृत्ती असते. आणि कोणालाही किती चांगल्या गोष्टी मिळाल्या तर काय होईल, तिथे त्या व्यक्तीबद्दल आदर निर्माण होतो आणि त्याच्यातून आपलेपण असतो. कारण एखाद्याला चांगली गोष्ट मिळत असेल तर तो पुण्यवान आहे, त्याच्या पुण्याईमुळे त्याला मिळतंय, त्याच्या सत्कर्मामुळे त्याला मिळतंय, म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला आदर आणि त्याच्यातून आपलेपणा निर्माण होतो. असं हे परिवर्तन होतं. म्हणून परिवर्तन कुठे झालं पाहिजे, मी माझं मलाच हवं, ही जी भावना आपली आहे, ते सर्व देवा तुझंच आहे, तुझ्यामुळे हे चाललेलं आहे. हा भावनेतून जेव्हा एखादी व्यक्ती जीवन जगायला लागते तर ती आनंदाने जीवन जगते. सगळं दुःख हा प्रकारच तिथे राहत नाही. परिस्थिती वेगळ्या वेगळ्या येतील, अनुकूल येतील, प्रतिकूल येतील, पण ह्या दृढ भावनेतून जेव्हा एखादी व्यक्ती जीवन जगायला लागते तर ती सतत आनंदाने किंवा समाधानाने जीवन जगते. अशी अनेक लोक भेटतील आपल्याला, समाधानाने असतात, त्यांच्यावर समाधान असतं. क्वचित त्यांचं समाधान बिघडतं किंवा क्वचित होतं. पण जे सद्गुरूचे शिष्य आहेत, सद्गुरूंचे शिष्य म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जे जगण्याचा प्रयत्न करतायत, ते त्यांना हे समाधान सतत मिळू शकतं. म्हणजे आनंदाने ते सतत जीवन जगू शकतात. म्हणून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आपली कशी असली ते लक्षात घ्या. एका सद्गुरूंकडे एक शिष्य आला आणि तो तक्रार करायला लागला की माझे काका मला असं त्रास देतात, मामा माझा असं बोलतो, मी नाही काय बोलत, तो असा करतो, तो असा करतो, ते असं करतो, सगळं तक्रार करत बसलो. मग अशा मी काय करावं. तर त्या सद्गुरू त्यांना त्याचं एक सफरचंद घे म्हटलं. म्हणलं हे काय आहे, थोडं सफरचंद. तर तू फक्त वरवरचं बघतो, आतमध्ये काय आहे त्याच्या. तर सफरचंद म्हणजे बी आहे की ज्याच्यामुळे हे सफरचंद झाड झालं, त्या बीजातून झाड झालं, झाडातून सफरचंद. मग त्याचं मूळ काय आहे, बीज आहे, ते तू पहा. तसं सर्व जे काका मामा चांगले वागतायत, वाईट वागतायत, सगळं तिथे तुला काय पाहिलं पाहिजे, तिथे ती माणूस आहे हे पाहिलं पाहिजे. सगळी माणसं मुळात माणूस म्हटलं की एक सज्जन माणूस म्हणून पाहता आलं की सद्भावनेतून एकदा प्रत्येकाला माणूस म्हणून पाहशील तर तुझ्या मनामध्ये हे हा मला असा त्रास देतो, तुम्हाला त्रास देतो, ह्याच्यात तू अडकणार नाहीस. आपण त्याच्याही पलीकडे आणखीन जाऊ शकतो. खरं सांगायचं, माणूस म्हणण्याच्या तो माणूस म्हणजे ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, परमेश्वरच त्या रूपात प्रगट आहे, हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. लक्षात घ्या, हे जेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीकडे ह्या दृष्टीतून पाहायला लागतो की ती चैतन्य शक्तीच आहे त्या त्या रूपात, कारण एकच चैतन्य शक्ती विविध रूपाने प्रगट आहे, हा जो सिद्धांत आहे. सर्व कल्विदम ब्रह्म, सर्वत्र प्रत्येक रूपामध्ये
हे ब्रह्म आहे, म्हणजे चैतन्यच तिथे प्रगट आहे, हा जर बोध आपल्याला असेल तर इतरांबद्दल तक्रार करणं आपण सोडून देऊ. लक्षात घ्या, आपण आपली वृत्ती काय, आपण चांगले आहोत, इतर सगळे वाईट आहेत, ही आपल्याकडे सतत भावना असते. आपण वाईट वागतो असं आपल्याला वाटतच नाही कधी. पण आपलं पण बऱ्याच वेळेला आपलं लक्ष नसतं, दुर्लक्ष असतं, आणि त्याचं आपण दुःख निर्माण करतो. लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते विविध रूपाने, पण ईश्वरी शक्ती याचा अर्थ ती चैतन्य शक्ती आहे, ती नांदते. आणि ही चैतन्य शक्ती प्रत्येक रूपारूपातून नांदते. हे जर आपल्या लक्षात आलं की प्रत्येक जण त्या संस्कारातून वागत असतो, एवढंच कळेल. त्या संस्कारातून तो वेडवाकडं वागत असेल तर त्या व्यक्तीपासून किती अंतर ठेवून पाहता आलं पाहिजे, तेवढं फक्त शिकता आलं पाहिजे. पण त्या व्यक्तीचा आपल्याला त्याच्याबद्दल मनात वाईट विचार येता कामा नाही. त्याचं कर्म त्याच्याकडे, पण त्याचं भलं होऊ द्या. लक्षात घ्या. किंवा एखादी परिस्थिती, सामूहिक परिस्थिती, एखादं वाईट घडत आहे, काहीतरी दंगे धोपे होत आहेत, भांडण तंटे होत आहेत, लढाया होत आहेत, तिथे त्या काही लोकांचं चुकतंय बरोबर ह्याच्यात न गुंता ह्या सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे, सगळ्यांना खरा आनंद कसा मिळवू दे, कळू दे, त्यांचं भलं होऊ दे, हाच विचार असला पाहिजे. लक्षात घ्या. तिथे जास्त तिथे गुंता, कारण त्यांचं भांडण तंट थांबवणं, ते लढाया थांबवणं हे आपल्या हातात नसतं. जेव्हा ते आपल्या हातात नसतं तेव्हा आपल्याकडनं एकच सद्विचार की सद्भावना असली की ह्या सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. लक्षात घ्या. आणि त्यामुळे युद्ध लढाया ही आपापसात निर्माण होणाऱ्या द्वेषातून, क्रोधातून निर्माण होत असतात. पुढचं युद्ध म्हणा, मग तो राष्ट्रामध्ये युद्ध असेल की व्यक्ती व्यक्तीमध्ये भांडण असेल, तिथे सगळा जो असतो तो प्रत्येक व्यक्ती ती स्वतःच्या ठिकाणी असलेल्या क्रोधातून विचार तिच्याकडे राहत नाही, विवेक राहत नाही, त्यातून ती भांडण तंटे करत असते. म्हणून प्रत्येक ठिकाणी पाहतानाच आपल्याला कोणाही जीवाचा न घडो मत्सर, म्हणजे काय, कोणाही बद्दल मत्सर म्हणण्यापेक्षा कोणाही बद्दल आपल्याकडे दुर्भावना येता कामा नयेत, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जर आनंदाने जीवन जगायचं ना तर सर्वांबद्दल सद्भावना. जरी एखादी व्यक्ती दुष्कर्म करत असेल तरी त्याचं भलं व्हावं, तिथे बघा सहिष्णुता येते किंवा त्याबद्दल सामंजस्य वृत्ती येते. त्या व्यक्तीचं दुष्कर्माचा परिणाम आपल्यावर होता कामा नये एवढं अंतर असलं पाहिजे, एक. आणि त्याच्या दुष्कर्माचा परिणाम आपल्या मनावर होता कामा नये, ही दुसरी गोष्ट लक्षात आहे. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांचा आपल्या मनावर तसाच वाईट परिणाम करून घेतो आणि त्याप्रमाणे प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा सद्भावनेतून जेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीकडे पाहायला लागतो, सद्भावनेतून प्रत्येक घटना पाहायला लागतो, प्रत्येक परिस्थितीकडे पाहायला लागतो, तो आपलं मन स्थिर होतं, शांत होतं. आणि शांत असल्यामुळे सावधपणे आपण प्रतिसाद द्यायला लागतो. लक्षात आहे सोपं, पण तरी सुद्धा कठीण. कारण अंतर्मनामध्ये जे ज्या संस्कार आहेत आणि त्याच्यातून ज्या दुर्भावना आणि सद्भावना प्रगट होतात तिथे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्याला लक्ष द्यायचं म्हणजे आपल्या मनामध्ये कशा भावना निर्माण होतात ते आपल्यालाच कळतं. सद्भावना असतील किंवा दुर्भावना असतील हे आपल्याला कळत, इतरांना कळत नाही. म्हणजे कोणती गोष्ट विचार, उच्चार, आचार ह्या अंगाने पाहताना उच्चार कळेल, आचार कळेल, पण विचार नसतो कळत. म्हणून ही विचार हा भावनेतून निर्माण होतो. म्हणून तिथे सद्भावना असली पाहिजे आणि त्या सद्भावनेतूनच पाहता आलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या विचार, उच्चार, आचार म्हणजे कर्माची जी रूप बदलतात ती सद्भावनेच्या अधिष्ठान असतील तर तिथे आपण सुखी व्हायला लागतो. जसं प्रत्येक कर्माचं फळ कर्मात असं म्हटल्याप्रमाणे परिणाम जर आपल्याला आनंदमय जीवन जगायचं असेल तर कारणही आनंदमय असलं पाहिजे. हे कारण काय, आपलं कर्म, आपल्या सद्भावना, हे सगळं कारण आहे. सद्भावना असेल तर तिथे आनंदाने जीवन जगतो, दुर्भावना असेल तर तिथे षटविकार निर्माण होतात आणि षटविकाराने दुःख निर्माण होतात.
म्हणून माणसाने स्वतःकडे, प्रत्येक व्यक्तीने स्वतःकडे निरीक्षण करा. आपल्या ठिकाणी असणाऱ्या दुर्भावना, आपल्या ठिकाणी पाहणारे नकारात्मक दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टीकडे कधी कधी आपण नकारात्मक दृष्टिकोन पाहतो. हे मला आवडत नाही, ते आवडत नाही, हे मला नको, ते मला नको, असं बरेच व्यक्ती त्या विचारातून पाहतात. कुठे नवीन घरात गेले किंवा कुठच्या जागेत गेले तर तिथली ही गोष्ट आवडत नाही किंवा ही गोष्ट आवडते. ह्या अंगात आपण इतके गुंतलेलो असतो की त्याच्यातून दुर्भावना आणि सद्भावना ह्या आपल्याकडे सतत प्रगट होत असतात. त्या प्रगटीकरणातूनच आपलं जीवन दुःखमय होतं. सुखमय फार कमी. अधिक परिस्थिती प्रतिकूलच येत असेल की प्रतिकूलच व्यक्ती भेटत असतील तर आपलं जीवन दुःखमय होतं. हे पहिलं लक्षात, म्हणजे कसं जीवन आहे आपलं ते पहा. म्हणून आनंद हा आपणच आपल्याकडे अनुभवायचा असतो. तो आनंद जेव्हा आपण परावलंबी ठेवतोय, सर्व इथं अरे असं वागलं तर मला आनंद होईल, असं काही मिळालं तर मला आनंद होईल, मनासारख्या गोष्टी मिळाल्या तर मला आनंद होईल, हे सगळं जे परावलंबी आनंदाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण कधी सुखी होतो, कधी दुःखी होतो. म्हणून संपूर्ण जीवन हे आपण सावधपणे कसं जीवन जगतो आहोत त्यावर अवलंबून आहे, हे प्रत्येक माणसाने समजून घेतलं पाहिजे. मग त्याची तक्रार लोकांबद्दल, इतरांबद्दल तक्रार थांबेल. नाही तर बघा, कोणी 2 माणसं 4 माणसं आसपासची भेटली की तिसऱ्या चौथ्या व्यक्तीबद्दल तक्रार ही असतेच की तो असं वागतो, तसं वागतो, वाईट वागतो, चांगला वागतो. तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये जा, बॉस बद्दल त्याचा असिस्टंट त्याच्यासमोर एस सर म्हणून बाहेर आल्यावर त्याच्याबद्दल तक्रारच करेल, कसा हा माणूस आहे ना, फार त्रास आहे. असंच झालं. तर मी एका ऑफिसमध्ये गेलो, तो मला नेहमी म्हणाला काय आमचा बॉस आहे, म्हणजे ना एकसारख्या वेड्यासारखं काही ऑर्डर करतो, काही कळत नाही त्याला. तर मी ऐकून घेतलं, म्हटलं काहीच बोललो नाही. थोडा त्याचा असिस्टंट, म्हणजे जो तक्रार त्याचा असिस्टंट मला वाटतं तोही त्याच्या बॉसबद्दल तक्रार करतोय. कसा हा माणूस, झाला समजत नाही मी काय म्हणतोय आणि काय नाही. आपला आरडाओरडा करत असतो, एकसारखी तक्रार करत असतो, काही समजत नाही. म्हणजे जी व्यक्ती आपल्या बॉस बद्दल, तो आपल्या हाताखालच्या माणसात तरी आनंदाने वागवतोय की चांगल्या पद्धतीने वागवतोय. जर माझा बॉस असा होता मला असं वागायला नको, हे कळतच नाही त्याला. तो तसा वाईट वागतोय हे सांगतोय, तो वाईट वागतो. पण तूही वाईट वागतोयस म्हणून तुझ्या हाताखालची माणसं परत दुःखी आहेत. म्हणजे दुसऱ्यांना नावं ठेवण्यात आपण एक्सपर्ट आहोत, दुसऱ्यांच्या चुका काढण्यात आपण एक्सपर्ट असतो, दुसरे कसे अनिष्ट कर्म करतात हे आपण जाणतो. पण आपल्याकडनं तसंच कर्म होतं हे माणसाला कळत नाही. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. सावध कुठे, आपलं कर्म तसं होत नाही ना हे लक्षात घ्या. समोरचा एखादा वाईट वागतोय की त्याचं वागणं आपल्याला आवडत नाही म्हणतो, त्याला लक्षात ठेवा आपलंही वागणं असं होत नाही ना. आपल्याकडे तर आपण असं अहंकारचं प्रदर्शन करत नाही ना. हे सावधपणे पाहिलं. म्हणजे आपल्या हाताखालची माणसं असतील, त्या हाताखालच्या माणसांना आपण असाच त्रास देत असू तर तो बॉस आणि मी याच्यामध्ये फरक काय, दोघे आम्ही दुष्कर्मीच. लक्षात ठेवा. म्हणजे ही जगामध्ये हे सगळीकडे असंच चाललेलं आहे. वरच्या माणसाने चांगलं कर्म केलं तर त्याचं कौतुक क्वचित माणसं करतात, पण तो बॉस किती वाईट आहे हे सांगण्यात मात्र कॉम्पिटिशन असते सगळ्यांची, कळलं ना. आणि तेच दुर्भावना आपल्या दुःखाला कारणीभूत ठरतात हे माणसाला कळत नाही. म्हणून सर्व काही आहे ते आपल्या हातात आहे. आनंदाने जीवन जगणं हे आपल्या हातात, आपल्या हातात म्हणजे आपल्या मनात आहे. मनात आनंदमय वृत्तीने जेव्हा आपण सर्वांशी आपलेपणाने वागायला लागतो, सर्वांबद्दल नम्रपणे, सर्वांशी संबंध अगदी मोठेपणा दाखवत जर संबंध ठेवतो कोणाला आवडत नाही बघा. समोरचा माणूस तुमच्याकडे मोठेपणा, स्वतःचा काही मोठेपणा सांगत तर आपण म्हणतो काय गर्विष्ठ आहे ना, असं म्हणतो. आपण तेच करत असतो परत. मगाच्या बॉस सारखंच येते. आपण पण इतरांना की दुसऱ्या माणसांना आपला मोठेपणा दाखवण्याचा कळत नकळत प्रयत्न करतो, कारण ती आपली भावनाच तशी असते. पण त्याच जागेत आपण नम्रपणे वागायला लागलो तर आपल्याला आवडतं. बघा, अब्दुल कलाम एवढी मोठी व्यक्ती, पण ती इतकी नम्रपणे वागायची की ते सगळ्यांना आवडायचं.
आता हा गुण आपल्याला घेता येत नाही का? आपणही नम्रपणे वागलं पाहिजे. नाही, अब्दुल कलाम खूप मोठी व्यक्ती, कारण किती नम्र हो असं म्हणायचे, पण तसं आपण नम्र व्हायचं नाही का? ते शिकायचं असतं ना. ज्यावेळेला हा अनुभव येतो की त्यांच्या नम्रपणामुळे आपल्याला आनंद होतो की किती मोठी व्यक्ती अशी, की अशाच पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो की आता गुरु शिष्य परंपरेमध्ये जेव्हा गुरु अतिशय नम्रपणे सादगीपणाने राहत असतात, तर त्याच्या शिष्यालाही ते शिकायला पाहिजे. नाहीतर म्हणा माझे गुरु ना एकदम नम्र हो, अत्यंत शांत स्थिर, आणि परत म्हणजे दुसऱ्यांचे गुरु काय माहिती कोण कसे काय वागतात. म्हणजे इथे ह्याच्या डोक्यात भलतेच विचार असतात. आपल्याला त्यांच्यासारखं वागायचंय, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे वागायचं, म्हणजे आपलं आचरण सुद्धा तसंच पाहिजे की तिथे नम्रता पाहिजे, कृतज्ञता पाहिजे. सद्गुरू हे नेहमी कृतज्ञता व्यक्त करताना दिसतील बघा. सद्गुरू म्हणजे संत, ते इतरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं की यांच्यामुळे तुमच्यामुळे चांगलं झालंय, ह्यांच्यामुळे चांगलं. आपल्याला ती कृतज्ञता ती मनातून नसतेच तशी कधीच. सावध राहा की सतत आपलं जीवन सर्वांमुळे चालतं आहे, इथे कृतज्ञता असते. सर्वांमुळे, तुमचा संबंध असो नसो, प्रत्येक व्यक्तीचं जीवन, त्याला जी काही मदत मिळत असते आजूबाजूकडनं, त्यात आपल्याला कृतज्ञता असली पाहिजे. वायू तत्व आहे म्हणून श्वासोच्छ्वास घेतो, इथं कृतज्ञता नको का? लक्षात, साधी गोष्ट आहे की जर वायुतत्व म्हणजे ऑक्सिजन त्या वायुतत्वामध्ये जर नसेल तर तू किती मिनिटं जगू शकशील? पण हा ऑक्सिजन आपल्याला सतत मिळतोय सहज. त्यासाठी कृतज्ञ नको का व्हायला आपल्याला? की जलतत्व हे पाणी आहे, पाण्यामुळे आपण जीवन जगतो आहोत, म्हणून त्या जलतत्वाबद्दल कृतज्ञ नको का? लक्षात घ्या. आणि हे जलतत्व आपल्या घरापर्यंत, नळातून येण्यापर्यंत अनेक लोक सहभागी झालेले आहेत. हे आपल्याला माहिती आहे कुठे? आमच्या घरात आमचा नळ आहे आणि आमच्या नळाचं पाणी आम्ही घेतो, असा एक विचार असतो. नाही, तांचा तलावापासून किंवा पाऊस त्या तांचा तलावात पडतो तिथून तुमच्या घरात येणारा जे नळ आहे, पाणी आहे, त्यासाठी ह्या समाजातील अनेक घटकांचा खूप सहभाग झालेला असतो, म्हणून ते पाणी सहजपणे तुमच्या घरात येतं. ही जर भावना आपल्याकडे असेल तर तिथे किती कृतज्ञ व्हाल. त्या जलतत्वाबद्दल कृतज्ञता आणि ही सगळी व्यवस्था जी झालेली आहे त्याबद्दल जी कृतज्ञता असेल, म्हणजे सद्भावना. लक्षात, कृतज्ञतेतून सद्भावना निर्माण होतात, नम्रता निर्माण होते, सद्गुण निर्माण होतात. आणि म्हणून कृतज्ञता ही आपल्याला सुधारण्यासाठी, आपल्याला सुधारण्यासाठी आपल्याकडे अतिशय मनातून आतून कृतज्ञता निर्माण झाली पाहिजे की हे सर्व जे आहे ते जीवन, प्रत्येकाचं जीवन, म्हणून आपलं जीवन हे समाजाचं जीवन असतं, राष्ट्राचं जीवन आहे, विश्वाचं जीवन आणि परमेश्वराचं जीवन. हे सगळं लेवल्स आहेत. कसं कसं तुम्ही पाहायला लागाल तसं ते फक्त माझं आहे आणि मलाच सुख हवं असं जे मी म्हणतो, तर ह्या सगळ्या व्यवस्थेला आपण छेद देतो आणि तिथे दुःखी होतो. म्हणून अनेक घटक, समाजातले अनेक घटक, विश्वातले अनेक घटक, किंवा या परमेश्वरी जी निर्मिती आहे त्यातले अनेक घटक आपल्याला उपयुक्त ठरत असतं की आपल्याला ते सुखच देत असतात, आणि त्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण सुखी राहू शकत नाही. म्हणून कृतज्ञता हे सुख मिळवण्याचं साधी सद्भावना आहे. तुम्हाला सुखी व्हायचे, कृतज्ञ व्हा सर्वांबद्दल, मनापासून तुम्हाला सतत म्हणजे वरवर कृतज्ञता नाही, खरोखर आपलं जीवन त्यांच्यामुळे चाललंय हे आपल्या लक्षात येतं तेव्हा कृतज्ञ नाही. आपण हे लक्षातच घेत नाही. आपण आपल्या पैशाने आपण कमवतो आणि आपल्या पैशाने आपण राहतो, हा जो मत माणसाकडे असतो ना, तो त्या दुःखाला कारणीभूत ठरतो. मी एवढा पैसे कमवतोय की माझ्यामुळे सगळ्यांचं चाललेलं आहे. एक लक्षात ठेवा, आपल्या ह्या ब्रह्मांडाच्या सगळ्या जेव्हा तो व्यापक पसारा पाहतो ना, त्यात आपण कुठे आहोत? देहाच्या पेशेत. महाराज नेहमी म्हणायचं, एक जसा ढेकूण आहे ना तसे आपण आहोत. त्या ढेकणाला किंमत किती असते?
तशी खरं बघायला गेलं त्या ब्रह्मांडाच्या पसारामध्ये देहभावातून म्हणून जो हा माणूस जीवन जगतो, तो एका ढेकणापेक्षाही त्याची किंमत नाही. तो असला काय नसला काय काही फरक पडत नाही. माझ्यामुळे सगळं चाललंय जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटत आहे, तो त्याने तेच लक्षात ठेवायचं. तर ते माझे आणखीन एक उदाहरण द्यायचे, अरे स्टेशनवर जा आणि तुला एक कुत्रा पण पाहत नाही म्हणायचे. हे जर तुझ्या लक्षात येईल, तू काय कोण मोठा आहे आणि काय कसला आहे. थोड्याशा लोकांसमोर आपला मोठेपणा सिद्ध करतो की पैशामुळे मोठेपणा सिद्ध करतो, हाच अहंकार तुझ्या दुःखाला कारणीभूत ठरतो. तू मदोन्मत्त होतो, त्याचे तुझं वागणं बदलतं. त्यामुळे तू ह्या ब्रह्मांडाच्या किंवा विश्वाच्या पसारात एक सूक्ष्मसा तुझं अस्तित्व आहे. देहभावाच्या अपेक्षेत म्हणशील तर पारमार्थिक दृष्टिकोनातून तुझं अस्तित्व आणि परमेश्वर सुद्धा एकच आहे, ही गोष्ट आणखी वेगळी. ते समजायला आणखी वेगळा भाग येतो की तो परमार्थिक ज्ञान असायला हवं, आध्यात्मिक ज्ञान प्रगट व्हायला पाहिजे. पण देहभावातून वागतोस तरी लक्षात ठेव, एवढूसा देह आहे तुझा, 5 फुटाचा 6 फुटाचा, आणि ब्रह्मांडाचा पसारा किती आहे. किती हजारो माणसं इथे या जगात आली आणि गेली. कोणामुळे हे जगाचं राहडगड थांबलेलं नाही. अगदी सतयुगापासून जरी आपण म्हटलं, त्रेतायुगापासून म्हटलं तरी प्रभू रामचंद्र आले गेले, राहडगड थांबलं नाही. श्रीकृष्ण आला गेला, हे जीवनाचं राहडगड तसंच चालू आहे. अनेक संत झाले, अगदी तत्वज्ञ झाले, म्हणून त्यांचं राहडगड आले आणि गेले. कारण येणं आणि जाणं, तिथे आपलं जीवन अखंड जे आहे ते माणसाला कळत नाही. पण देहाच्या अपेक्षेत आपलं जीवन असेल आणि काही काळ नसेल, हे ज्याला कळतं तो नम्र होतो. मृत्यू म्हणजे काय हे जर त्याला कळलं तर नम्र होतो. आपल्यामुळे सगळं चाललं नाही, सगळ्यांमुळे आपलं चाललेलं आहे. सगळे घटक प्रत्येकाकडे त्यांची ऍक्शन रिॲक्शन जी चालू असते, त्याच्यातून सगळं जीवन चाललेलं आहे. सगळं जीवन म्हणजे एक सुंदर व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेची एकमेकाला जी चांगली या भावनेतून ऍक्शन रिॲक्शन होतात किंवा दुर्भावनेतून ऍक्शन रिॲक्शन होतात, त्याच्यावर माणूस सुखी दुःखी ठरत असतो. म्हणून सगळं जीवन हे परमेश्वराचं आहे. माझं जे वाटतं ते मनापासून स्वतःला सांगा, अरे तुझं काहीच नाहीयेस, तू काही नाहीयेस. या विश्वाच्या पसाराच्या अपेक्षेत जोपर्यंत देहभावातून पाहतो त्यावेळेला विचार कर, एवढूसा छोटासा तुझा बघा, तुम्ही ब्रह्मांडाचा पसारा किती, आकाशगंगा किती, अनेक आकाशगंगा आहेत आणि अनेक आकाशामध्ये अनेक सूर्यमालिका आहेत, 1-2 नाहीत. अजून सायंटिस्ट आपले दुर्बीण लावून शोधतायत इथे एवढ्या 3000 वर्षापूर्वी, म्हणजे प्रकाश वर्ष दूर इतक्या त्या आकाशगंगा असतात आणि त्या इतक्या पसरत आहेत. आणि त्यांच्यामध्ये असलेले हे ग्रह तारे, आणि त्या ग्रह ताऱ्यामध्ये आपण ज्या आकाशगंगामध्ये राहतो आहोत, त्या आकाशगंगामधल्या आपण या सूर्यमालिकेला एवढंसं छोटासा पाठ, आणि त्या सूर्यमालिकेच्या छोट्याशा पाठमध्ये ही पृथ्वी म्हणजे एवढीशी, त्या अपेक्षित बघा. आणि त्या पृथ्वीवरती भारत देश एवढूसा, त्याच्यावर ही मुंबई एवढीशी, आणि त्या मुंबईत तुम्ही कुठे असाल तो भाग, चेंबूर म्हणा, भांडूप म्हणा, काय तो एक थेंब, आणि त्या थेंबातला थेंब तू, काय तुझा फरक पडणार आहे, तू आहेस काय नाहीस काय. पण सद्भावनेतून पहा, सर्वांचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, हा जो भाव असतो, म्हणजे इथे आसक्ती नाही, दुरासक्ती नाही, जे आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. त्याचा तू समाधानाने उपभोग पण घे आणि आनंदाने राहा. आणि हे जेव्हा तू आनंदाने जीवन जगशील, तर सर्व आपलं जीवन आनंदाने जगण्यासाठी फक्त ह्या सद्भावना आपल्याला उपयुक्त ठरतील, हे लक्षात ठेव. मग कोणामुळे कोणाचं अडत नाही, लक्षात ठेवा. अगदी घरच्या कुटुंबात पण एखादा कर्ता पुरुष असतो, तो उगीच काळजी करतो, अरे माझ्यानंतर काय होईल. लक्षात घे, तुझ्यानंतर काही फरक पडणार नाही, ते स्वतःच्या पायावर उभे राहतील करतील. म्हणून मी आणि माझं आणि मलाच, हे जे ममत्व आहे ते माणसाचे ज्या दिवशी दूर होईल, त्या दिवशी तो सुखाने आनंद जीवन जगायला लागेल. आणि म्हणून सर्वांनी सुखाने आनंद जीवन जगावं, ह्या ज्ञानातून ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम
मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.